नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहतोय की काव्या फेल झालेली असते, म्हणून ती आता नंदिनीला रडत सांगत असते की ताई अगं मी फेल झाले. त्यावेळेस नंदिनी काव्याला म्हणत असते की अगं तू तर सगळा अभ्यास केला होता ना, मग हे असं कसं काय झालं. त्यावेळेस काव्या म्हणत असते की माझ्या ना डोक्यामध्ये वेगळ्याच गोष्टी चालू होत्या. मग जीवा म्हणत असतो की कसल्या गोष्टी चालू होत्या तुझ्या डोक्यामध्ये. त्यावेळेस काव्या म्हणत असते की माझी मेन एक्झाम तीही डिसेंबर महिन्यात, आणि आईने पण मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या बहिणीचं लग्न अटेंड करता आलं नाही, त्यांना बाळाला निवडायला लागलं. आता हे सगळं ऐकून मानिनी तर डोक्यालाच मारून घेते. म्हणत असते की हे काव्या काय विचार करत बसली, मी तर असंच बोलले होते. मग आता पार्थ चिडतो मानिनीवरती आणि म्हणत असतो की आई असल्या गोष्टी का सांगत असते तू काव्याला, काय गरज होती तुला असल्या गोष्टी सांगायची. त्यावेळेस आता मानिनीला खूपच वाईट वाटत असतं. तर आता वसुआत्या म्हणत असते की काय रे, बायकोच्या एवढ्या हारी गेलाय की आता आईला उलटून बोलायला लागलास, ओरडतोय तिच्या अंगावरती, असं कसं काय करू शकतो. मग आता पुन्हा वसुआत्या म्हणत असतात की मानिनी अगं तुझी मुलं ना हातची गेली, आता काहीच उपयोग नाहीये. तर आता मानिनीला खूप वाईट वाटत आहे आणि घरातील सगळ्यांनाच आता आश्चर्य वाटत आहे. तर हा छोटा प्रोमो आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.